विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या 4 जागांसाठी 26 जूनला मतदान तर 1 जुलैला मतमोजणी। आजपासून मुंबई महानगर क्षेत्रासह पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर या महापालिका क्षेत्रातल्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये 11वीचे ऑनलाईन प्रवेश सुरू। प्रवेशासाठी यंदा 3 नियमित फेऱ्या आणि 2 विशेष फेऱ्या। 10वी-12वीच्या परीक्षांमधून श्रेणी विषय हद्दपार। परीक्षेतील सर्वच विषयांचं गुणांकन पद्धतीने मूल्यमापन होणार। नियमित विषयांबरोबरच कला, शारीरिक आणि व्यवसाय शिक्षण या विषयांचीही प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षा होणार। 3री ते 12वीची सर्व पाठ्यपुस्तकं बदलणार। नवा अभ्यासक्रम आराखडा तयार। नागरिकांकडून 3 जूनपर्यंत मागवल्या सूचना। राज्यमंडळाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना भाषा विषयाच्या अध्ययनात मनाचे श्लोक आणि भगवद्गीतेचा 12वा अध्याय पाठ करावा लागणार। याशिवाय मनुस्मृतीतल्या श्लोकाचा अभ्यासक्रमात समावेश करण्याचा निर्णय। एजंट म्हणून सक्षमता प्रमाणपत्र प्राप्त न करणाऱ्या राज्यभरातल्या तब्बल 20,000 एजंटना महारेराचा दणका। या एजंटची नोंदणी स्थगित केली असून व्यवसाय करण्यावरही बंदी। अपात्र एजंटची सेवा घेणाऱ्या विकासकांचीही नोंदणी रद्द करण्याचा महारेराचा इशारा। महाराष्ट्रामध्ये गुरुवारी 23,561 मेगावॅट इतका विक्रमी पुरवठा। विजेची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून राज्याचे ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः लक्ष ठेवून। ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर। येत्या 14 जूनला माटुंग्याच्या यशवंत नाट्य संकुलात सोहळा पार पडणार। आणि आता मुंबई आणि परिसरातल्या घडामोडींचा वेगवान आढावा आपण घेणार आहोत। डोंबिवली स्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी मालती मेहता नाशिक पोलिसांच्या ताब्यात। नाशिकच्या मेहरधाम परिसरातून मेहता यांना घेतलं ताब्यात। विरार बैतरणा विभागादरम्यान पूल क्रमांक 90 वर तुळई बदलण्याचं काम करण्यासाठी पश्चिम रेल्वेवर विरार बैतरणा दरम्यान आज रात्री ब्लॉक। विरार डहाणू रोड आणि डहाणू रोड विरार लोकल रद्द। घोडबंदर घाट रस्ता 2 आठवडे बंद राहणार। अवजड वाहनांना 6 जूनपर्यंत बंदी। ठाणे घोडबंदर मार्गावरील गायमुख घाटातील 700 मीटर लांब रस्त्याची दुरुस्ती करून डांबरीकरण केलं जाणार। अटल सेतूवरून 1.5 महिन्यात ई शिवनेरीने 2,383 प्रवाशांनी केला प्रवास। यातून एसटी महामंडळाला तब्बल 12,75,000चं उत्पन्न। घाटकोपर, भांडूप, मुलुंड आणि दादर परिसरात आज पाणीपुरवठा बंद राहणार। पाणीपुरवठा सुरळीत झाल्यावर 4 ते 5 दिवस पाणी गाळून आणि उकळून वापरावं, महापालिकेचं आवाहन। मुंबईतल्या माझगाव परिसरात एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलाच्या दुचाकीची 32 वर्षीय नागरिकाला धडक। उपचारादरम्यान नागरिकाचा मृत्यू। या प्रकरणी अल्पवयीन मुलासह त्याच्या वडिलांनाही पोलिसांनी घेतलं ताब्यात। सायन पनवेल महामार्गावर अपघातात दुचाकी स्वाराचा मृत्यू। अपघातामुळे बेलापूर खिंडीत काही काळ वाहतूक कोंडी। भिवंडीत एव्हरेस्ट कंपनी आणि मॅगीचा बनावट मसाला विकणाऱ्या दोघांना अटक। आरोपींकडून 1 लाखाचा मुद्देमाल जप्त। शांतीनगर पोलिसांची कारवाई। आणि आता विदर्भातल्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा घेऊया। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून नागपुरातील मान्सूनपूर्व नालेसफाईच्या कामाची पाहणी। मागील वर्षीप्रमाणे पुन्हा नागपुरात पूरस्थिती उद्भवू नये यासाठी मनपा अधिकाऱ्यांकडून फडणवीसांनी घेतला आढावा। विदर्भाचं तापमान 45 पार। अकोल्यात सर्वाधिक 45.5 सेल्सिअस तापमानाची नोंद। अमरावती, यवतमाळ, चंद्रपूरचं तापमान 43 अंशांच्या पुढे। नागपुरात कडक उन्हाळ्यामुळे नागरिक हैराण। पालिकेकडून प्रमुख चौकात ग्रीन शेडची उभारणी। शिवाय छोटे सिग्नल दुपारच्या वेळेत बंद राहणार। भंडाऱ्यामध्ये उष्णतेचा पारा 42 अंशांवर। प्रखर उन्हामुळे नागरिकांकडून स्कार्फचा वापर। विविध गुन्ह्यात जप्त करण्यात आलेल्या 7.5 लाखांचा दारूसाठा पोलिसांनी केला नष्ट। न्यायालयाच्या आदेशावरून यवतमाळच्या अवधूतवाडी पोलिसांची कारवाई। वर्ध्यातील कोराखापरी रस्त्यावर धावत्या क्रुझरला अचानक आग। चालकाने प्रसंगावधान राखून गाडीत असलेल्या प्रवाशांना त्वरित बाहेर काढलं। मोठा अनर्थ टळला। गडचिरोलीच्या सीमेवर छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यातल्या चकमकीत 8 नक्षलींना कंठस्नान। दंतेवाडा, नारायणपूर, बस्तर जिल्ह्याच्या संयुक्त सुरक्षा दलाची कारवाई। आता मराठवाड्यातल्या घडामोडींचा धावता आढावा आपण घेणार आहोत। परभणीचं तापमान 43 अंशांवर। यंदाच्या मोसमात दुसऱ्यांदा तापमान 43 अंशांच्या पार। परभणीत भीषण पाणी टंचाईचं संकट। जिंतूरमध्ये 11 टँकरने पाणी पुरवठा सुरू असूनही गावकऱ्यांची पाण्यासाठी वणवण। वाढत्या उष्णतेमुळे भाजीपाल्याच्या दरांमध्ये वाढ। उन्हामुळे भाजीपाला शेतातच करपत असल्याने शेतकरी हवालदिल। लातूरच्या बाजारपेठेत 15 दिवसात भाजीपाल्यांचे दर दुप्पट। धाराशिवमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या सौर पंपाचं पॅनल जमीनदोस्त। वादळी वाऱ्यानं विजेच्या खांबाचं नुकसान होऊन वीज पुरवठा खंडित। शेतकऱ्यांना शासनाकडून मदतीची अपेक्षा। धाराशिवमधील कोल्हे गावात खासदार ओमराजे निंबाळकरांच्या शेतात चोरट्यांचा डल्ला। विद्युत पंपाचे केबल लंपास। ढोकी पोलिसात गुन्हा दाखल।
वडील लग्न करून देत नाहीत म्हणून 2 मुलांकडून बापावर चाकूने वार. छत्रपती संभाजीनगर जवळच्या वडगाव कोल्हाटीची घटना. 48 वर्षीय संपत वाहुळ यांचा उपचारादरम्यान मृत्यू. दोन्ही मुलांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.